अजून उद्धव ठाकरेजी अजून काय बोलू शकतात मला सांगा. ज्याला जायचंय त्यांनी उबाटा शिवसेना सोडून कुठेही जा, हे त्यांचं वक्तव्य काय दर्शवतं? तर आता त्यांच्याकडे थांबायला कुणीही तयार नाहीये. तेव्हा आपणच बोलून मोकळ होऊया की ज्याला जायचे त्यांनी जा. कारण उबाटा शिवसेनेने त्यांची ध्येय धोरणं, हिंदुत्व सर्व काही सोडलं आणि काँग्रेसच्या पायाशी ते लोटांगण घालून बसलेले आहेत. म्हणून जनतेला ते आवडलं नाही. हिंदुत्व जे त्यांनी सोडलं, ज्या हिंदुत्वासाठी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्य आपलं घालवलं आणि रक्ताचं पाणी करून त्यांनी शिवसेनेला वाढवली, त्या शिवसेनेचे म्हणजे त्यांच्या पुत्रानेच त्यांचे सर्व विचार सोडले आणि काँग्रेस जी नेहमी शिवसेनेला शिव्या घालायची, शिव्याशाप द्यायची, त्या शिवसेनेने काँग्रेसला जाऊन त्यांच्याशी हातमिळवणी केली. हे अतिशय वाईट आहे. जनतेने सुद्धा आता यांना धुतकारलेलं आहे. म्हणून विधानसभेत त्यांना काही मतदान झालं नाही आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा हीच मुंबईची आणि महाराष्ट्राची जनता त्यांना योग्य धडा शिकवेल. कारण जी मूळ शिवसेना आहे ती आहे एकनाथ शिंदेजी यांच्या हातात आणि ते ही शिवसेना, या शिवसेनेचा धनुष्यबाण, या शिवसेनेचं नाव, स्वाभिमान, हिंदुत्व राखण्यासाठी दर दिवस झगडत आहेत. मुंबईच्या विकासाकरता अनेक योजना एकनाथ शिंदेजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारजी हे आखत आहेत आणि त्यांच्या मागे म्हणूनच इतर सर्व नेते आकर्षित होत आहेत, कार्यकर्ते आकर्षित होत आहेत. म्हणूनच उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत, ज्याला जायचं त्यांनी सोडून जावं. भास्कर जाधव यांनी कालच असं वक्तव्य केलं रत्नागिरी येथील कार्यकर्त्यांना संबोधित करताना की शिवसेनेची आता काँग्रेस झालेली आहे. बरं झालं हे शिवसेनेच्या एका नेत्यानेच आणि आमदाराने सांगितलं. ते फक्त त्यांनी वाक्यामध्ये थोडासा बदल केला पाहिजे. शिवसेनेची नाही तर उबाठा शिवसेनेची सध्या काँग्रेस झालेली आहे. कारण शिवसेना जी मूळ शिवसेना आहे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना, ही आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस विविध ठिकाणून कार्यकर्ते त्या शिवसेनेमध्ये येऊन हा वटवृक्ष वाढत चाललेला आहे. जनतेने सुद्धा आमच्या शिवसेनेवरती शिक्कामोर्तब करून आम्हाला विधानसभेमध्ये प्रचंड बहुमत दिलेलं आहे. मात्र उबाठा शिवसेना जी आहे ती शिवसेना काँग्रेसच्या पायावर लोटांगण घालून ओशाळून तिथे पडलेली आहे. दररोज ते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि वक्फ बोर्डाचे गुणगान गात आहे आणि म्हणूनच भास्कर जाधव यांनी असं म्हटलंय की उबाटा शिवसेनेची आता काँग्रेस झालेली आहे. हे त्यांचं वक्तव्य 100% बरोबर आहे.